लग्नाची बेडी या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. राघवने मुद्दाम विनूला कृष्णाच्या समोर उभा केलेलं असतं. त्याला पाहायचं असतं की ही कृष्ण आहे का सिंधू आहे. जरी सिंधू असेल तर विनूला पाहिल्यानंतर ती एकदम त्याला मिठी मारेल. पण राघवचं हे स्वप्न मात्र भंग झालेलं असतं. विनूला जवळ घ्यायचं तर दूरच, पण ती विनूला नीट बोललेली सुद्धा नसते. आता हे नक्की सिंधू आहे का कृष्णा, असा पुन्हा एकदा प्रश्न राघवला पडलेला असतो आणि तो प्रश्न डायरेक्ट त्याने कृष्णाला विचारलेला असतो. राघव पूर्ण नशेत असतो आणि तो तिला विचारतो की मला फक्त एकदा सांग की तू सिंधू आहेस का कृष्ण आहेस. विनूला देखील तू जवळ घेतलेलं नाही आहेस, पण मला या गोष्टीचा काहीतरी उलगडा करून सांग. नशेत चूर असलेल्या राघवला कृष्णाने सांगितलेलं आहे की मी खरोखर सिंधूच आहे. पण त्यावेळेला राघव मात्र शांतपणे बेडवर पडलेला असतो आणि कृष्णाने सांगितलेलं त्याला काहीही ऐकू गेलेलं नसतं. आता कृष्णा बाहेर जाणार असते, पण तेवढ्यात तिच्या समोर मधू उभी आहे. मधू तिला विचारते की तुम्ही काय करत होतात आणि तू त्याला काय सांगत होते. मधूला शंका आहे की ही सिंधूच आहे आणि मुद्दाम राघवच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते. पण राघवला तिने सांगितलेलं असतं की मी कृष्णा नसून सिंधू आहे, ते मात्र तिला ऐकू गेलेलं नसतं. मधू लगेच शकुंतलाला फोन करते. शकुंतलाला सांगते की मला असं वाटते की ही कृष्ण नाहीच आहे, ही सिंधूच आहे. कारण आत्ता ती राघवच्या खोलीमध्ये होती आणि त्या दोघांचं काहीतरी बोलणं चालू होतं. आपल्याला खूप सावध राहायला पाहिजे. आता मी काय करावं ते मला कळत नाही आहे. तेव्हा शकुंतला म्हणते की प्रत्येक गोष्ट आम्हीच सांगितली पाहिजे का? मागं तुम्ही सिंधूचा काटा काढताना तर आम्हाला काही विचारलं नव्हतं, मग आता का विचारताय? त्याचबरोबर शकुंतला मधूला म्हणते की आता तुम्ही मुद्दाम तिच्यापुढं एकदा सावीचा विषय काढा. सावीला मी माझ्याकडं जपून ठेवलेलं आहे आणि लवकरात लवकर तिला परदेशाला पाठवणार आहे. फक्त ही गोष्ट तिला सांगू नका. सावीचं नाव काढल्यावर त्या कृष्णाच्या चेहऱ्यावर काय हावभाव येत आहेत ते पहा. हे ऐकल्यावर कृष्णाला मोठा धक्का बसतो. सावी ही शकुंतलाच्या कैदेत आहे, ही गोष्ट आता तिच्या लक्षात आलेली आहे. त्यावर मधू विचारते की आपण काय केलं म्हणजे आपल्याला कळेल की ही कृष्णा नसून सिंधू आहे. तेव्हा शकुंतला म्हणते माझा हात विरघळल्याचा बदला मला घ्यायचा आहे. मला असं वाटतं की तिच्यावर गुंडांमार्फत हल्ला करा आणि पहा की ती नक्की कोण आहे. जर तिनं माघारी उत्तर दिलं तर ती सिंधू आहे आणि नसेल तर ती कृष्णा आहे. त्याप्रमाणे आता कृष्णावर गुंडांचा हल्ला झालेला असतो. कृष्णा जेव्हा बाहेर गेलेली असते तेव्हा तिला गुंडांनी घेरलेलं असतं आणि त्यांच्या हातात वेगवेगळी हत्यारं असतात. आणि आता इकडे मधू तिची शूटिंग करत असते आणि ती शूटिंग करून शकुंतलाला दाखवत असते. कारण शकुंतलानेच तिला हे सर्व काही सांगितलेलं असतं. पण शकुंतला आणि मधूचा प्लॅन मात्र सिंधूच्या लक्षात आलेला असतो. आता जर का आपण सिंधू बनवून या गुंडांची धुलाई केली तर आपण कृष्णा नसून सिंधू आहोत हे सर्वांना कळेल, हे तिला माहीत असतं आणि त्यामुळं ती घाबरण्याची ॲक्टिंग करत आहे. ती गुंडांना म्हणते की मला काही करू नका असं म्हणून चक्क ती रडायला लागते आणि तेव्हा मात्र मधूला काय बोलावं तेच कळत नाही. कारण मधूला असं वाटत असतं की आता एका क्षणात ही सिंधू बनून सर्व गुंडांना प्रत्युत्तर देईल, त्यांच्याबरोबर फायटिंग करेल, पण घडत मात्र उलटच आहे. इकडे कृष्णाने कानाला हात लावलेत आणि मला चक्कर आले, मला वाचवा असं म्हणून चक्क कृष्णा त्यांच्या पायात पडते आणि बेशुद्ध होते. हे पाहिल्यावर मधूला कळत नाही. आता आपण काय करावं? ती शूटिंग करत असते आणि तिला कळतं की ही नक्कीच सिंधू नाही आहे, तर ही कृष्णाच आहे आणि कृष्णा असल्यामुळेच ती गुंडांना घाबरली आहे. त्यानंतर मधू तिला घरी घेऊन येते, पण जेव्हा सिंधू एकटी असते तेव्हा म्हणते की आपलं गुपित हे आपल्याजवळच ठेवावं लागणार आहे. माझी सावी ही शकुंतलाच्या ताब्यात आहे आणि लवकरात लवकर सावीला तिच्या ताब्यातून बाहेर काढणं गरजेचं आहे. पण आपण सिंधू आहेत हे कळलं तर सावीच्या सुद्धा जीवाला धोका होऊ शकतो आणि त्यामुळे अजून मला कृष्णा बनूनच राहावं लागणार आहे. माझ्या सिंधूची सारथी ही कृष्णाच असणार आहे. हे नाटक मला आता असंच कंटिन्यू ठेवावं लागणार आहे. जोपर्यंत मला सावीला त्या शकुंतलाने कुठे ठेवलेलं आहे हे समजत नाही, तोपर्यंत तरी मला हे नाटक करावंच लागणार आहे. जेव्हा सावी माझ्या ताब्यात येईल तेव्हा मात्र मी एकेकाचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, अशी खूणगाठच आता सिंधूने बांधलेली असते. पण आता तात्पुरतं हे नाटक चालू ठेवायचं असं तिने ठरवलेलं असतं. इकडे मधूला चांगलाच धक्का बसलेला आहे, कारण ही व्यक्ती सिंधूसारखी दिसणारी असली तरी ती सिंधू नसून कृष्णाच आहे या गोष्टीवर मधू मात्र आता ठाम झालेले असते. आणि मधू शकुंतलाला ठामपणे सांगते की ही कृष्णाच आहे. तेव्हा शकुंतलाचा देखील या गोष्टीवर विश्वास बसलेला आहे.
या दोघींचं बोलणं कृष्णा आता मुद्दाम कान देऊन ऐकत असते, कारण तिला सावीचा पत्ता काढायचा असतो. तर आता मधुसुद्धा सावीविषयीच बोलत असते. मधू शकुंतलाला विचारते, की आता सावीचं काय करायचं तुम्ही ठरवलेलं आहे? जर का सिंधू गेलेली असेल, तर आता सावीचं काय करायचं हा प्रश्न मधूला पडलेला असतो. तेव्हा शकुंतला म्हणते, सावीला सुद्धा आपल्याला आता इथे ठेवता येणार नाही. कारण सावीला जर का इथं जास्त दिवस ठेवलं, तर आपल्या अडचणी वाढू शकतात. त्यामुळे तिला लवकरात लवकर मला परदेशाला पाठवून द्यायचं आहे. सावी अजून जिवंत आहे या गोष्टीचं मात्र तिला बरं वाटत असतं. पण नक्की सावी कोठे असेल याचा पत्ता आपल्याला मधूच देऊ शकते आणि त्यामुळे आपल्याला मधूशी नीट बोलावं लागेल असं देखील तिनं आता मनोमन ठरवलेलं आहे. मधू शकुंतलाला विचारत असते, की आत्ता सावी नक्की कोठे आहे? तेव्हा शकुंतला तिला सांगते, की तिला मी माझ्याच घरी ठेवलेलं आहे. पण ती बंदिस्त अवस्थेत आहे आणि नेहमी सिंधूविषयी प्रश्न विचारते. त्यामुळं मी तिला जास्त बाहेर आणत नाही. मी तिला सांगितलंय, की तुझी आई आता तुला कायमची सोडून गेलेली आहे आणि तुझे वडीलसुद्धा तुला ॲक्सेप्ट करायला तयार नाही आहेत. मी तिच्या मनामध्ये सिंधू आणि राघव यांच्याविषयी गैरसमज निर्माण करत आहे, असं ती सांगत असते. शकुंतला आणि मधू या किती खालच्या पातळीला गेलेल्या आहेत, याचा अंदाज आता सिंधूला चांगलाच आलेला आहे. सावीला लवकरात लवकर शकुंतलाच्या तावडीतून काढून आणलं पाहिजे आणि ती जर का तिच्या घरी असेल, तर आपल्याला असा काही प्लॅन केला पाहिजे, की आपण तिच्या घरी जाऊन शकुंतलाला कळण्याच्या आत सावीला घेऊन आलं पाहिजे. एकदा का सावी आपल्या ताब्यात आली, तर आपण पुन्हा मधू आणि शकुंतलाचा बदला घेऊ शकू अशी खात्री तिला असते आणि त्यामुळे तिने आता गोदामावशीची गाठ घेतलेली असते. ती गोदामावशीला झालेला सर्व प्रकार सांगते. गुंडांनी केलेला हल्ला आणि त्या गुंडांना आपण का प्रत्युत्तर दिलं नाही हे देखील तिला सांगते. त्याचबरोबर सावीला त्यांनी लपवून ठेवलेलं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला शकुंतलाच्या घरी जाऊन सावीला सोडवून आणावं लागणार आहे, हे तिनं गोदामावशीला सांगते. तेव्हा गोदामावशी म्हणते, की "तू काही प्लॅन कर, मी तुझ्याबरोबर आहे. आपण सावीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे." कारण सावीला जर का एकदा तिने परदेशाला पाठवलं, तर नक्की कुठं पाठवलेलं आहे आणि तिचं काय केलेलं आहे हे आपल्याला कळणार नाही. त्यामुळे शकुंतला आणि मधू यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असा गोदामावशीने सिंधूला सल्ला दिलेला असतो. त्यावर सिंधू म्हणते, की आपल्याला आता बारकाईनं काम करणं गरजेचं आहे. पण तेवढ्यात राघव तिथे येतो आणि सिंधूला विचारतो, की "कृष्णा, तुझ्यावर अचानक हल्ला कसं काय झाला आणि ते लोक कोण होते?" तेव्हा कृष्णा म्हणते, "आपल्या आणि त्यांची पाठीमागं दुश्मनी होती. मी एकदा त्यांच्या एरियामध्ये जाऊन पाकीटमारी केली होती आणि त्याचे पैसे त्यांना पाहिजे होते. पण मी काम केलं आहे तर मी पैसे देणार नाही असं त्यांना सांगितलं होतं. तेव्हासुद्धा त्यांनी माझ्यावर हल्ला केला होता. तेव्हा मी त्यातल्या एकाला पोलिसाच्या ताब्यात दिलं होतं आणि त्यामुळे त्या गुंडांनी आता पुन्हा एकदा माझ्यावर हल्ला केलेला आहे." अशी थाप आता सिंधूने मारलेली असते. पण राघवला ती खरी वाटलेली असते. राघव आणि कृष्णा काय बोलतायत असा प्रश्न मधूला पडलेला असतो. मधू जेव्हा त्यांच्या जवळ येते तेव्हा तिला कळतं, की गुंडांनी का हल्ला केलेला आहे हे कृष्णाने सांगितलेलं आहे आणि त्यामध्ये आपलं नाव आलेलं नाही आहे. तर कृष्णाला असं वाटतंय, की तिच्या जुन्या काहीतरी कामामुळेच गुंडांनी हल्ला केलेला आहे. त्यामुळं मधूला देखील बरं वाटतं. आपण हिच्यावर हल्ला केला आणि तिला त्यातलं काहीच समजलेलं नाही आहे, या गोष्टीमुळे मधू देखील खुश झालेली असते. पण मधूशी संबंध चांगले ठेवून सावीचा पत्ता काढायचा या गोष्टीमुळे सिंधूने हे सगळं काही केलेलं असतं. आता सिंधू कशाप्रकारे मधूला गोड बोलून सावीपर्यंत पोहोचते ते आपल्याला पुढील काही भागामध्येच पाहता येणार आहे. अशा सिरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.